ए बाई एक झेंडा दे रे आणि मोठ्या दे चल. नाहीये. तो काय माग दे ना. तो विकायला नाही. विकायला नाही तर दुकान कशाला टाकतो. यायला. झेंडे विकायला नाहीत का दादा? नाही, जपायला आहे. आणि ते जपायची पात्रता असेल तरच विकत घ्या. म्हणजे अहो, जोपर्यंत झेंडे कर्तृत्वाचे शौर्याचे होते ना तोपर्यंत स्वराज्य म्हणलं जायचं त्याला. आता झेंडे फक्त दिखाव्याचे उरलेत. अहो, एकेकाळी स्वराज्य जपलं होतं या भगव्याने. आता आपलं काम नाही त्याला जपायचं. कोणाच्या हातात कशाला द्यायचे. साहेब, झेंडा बनवताना ना आम्ही एकदम जबाबदारीने ना आदबीने बनवतो. पण जेव्हा विकण्याची वेळ येते ना साहेब, तेव्हा असं वाटतं आपण चुकीच्या हातात तर नाही देते ना हा झेंडा. बऱ्याचदा असं वाटतं नको या माणसाला हा झेंडा विकायला. त्याची पात्रताच नाही हा झेंडा हातात घ्यायची. असं वाटतं ना त्याला एकदम ठणकावून सांगावं की अरे जा जा, आधी त्या रायगडाच्या मातीला विचारा किती रक्त सांडलंय आमच्या मावळ्यांनी या भगव्यासाठी. विचारा त्या सह्याद्रीच्या पहाडांना कसा होता तो आमच्या मावळ्यांचा हर हर महादेवचा जयघोष. जाऊन विचारा त्या आया बहिणींना कसं होतं आमचं स्वराज्य. अरे आम्ही फक्त झेंडे नाही मिरवले तर स्वराज्य, स्वराज्याचा विचार. त्या झेंड्या आधी ते स्वराज्याचे विचार तुमच्या मनात रुजवा, तरच तो झेंडा मिरवण्याचा अधिकार आहे तुम्हाला. जगदंब